पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आबा आबा काय हा काय करून घेतलास? गोत्तळ हाताच्या फोडासारखा जपले तुमका। तुमच्या तिघींचा बरा चालला इतक्याच ऐकूचा आहे बापाशी। आणि तू ह्या असं अचानक केलंस? आणि तो नाना शिरा पडली त्याच्या तोंडावर ती तुझ्या मागोमाग दारारीन उभं राहिलो म्हणा नका। ताई बघलस आपण यांची काळजी करता आणि ही बापलेक बोलत बसली आबा आता बरा वाटता ना? बरा आहे मग आता। काल तर घाबरवलासच तुम्ही। हा आमका वाटला मागच्या वेळेसारखी गत होता की काय। आबा मागच्या एक ना धावपळ करू धाकटो जावई तरी होतो, आता कोणी केला नसता। आणि काय माहिती आबा स्वतःची जरा काळजीच घ्यावा। कसा सासरकडच्यांका कारणा देऊन सारखा सारखा हैसर योग पका झेपणाऱ्यातला नाही। सासू गोरा बिस्तर गुंडाळतली आणि चालताव म्हणतली मजा का माझी सासू। आबानू काळजी करू नको। आनंदीबाई तुझ्या काळजी नव्हता या सगळा, पण तू असा अचानक कसा काय इलस तर सांग बघूया। खरंच सांगतायत ताई, माका आठवण येली तुमची म्हणानी लय आबा। ह्यांका सांगितलंय पण तुमका माहिती असं ना ह्यांचा कामाचा व्याप। अगो पण मुहूर्त म्हणायचा काय? अगो माई माझा मंगळसूत्र वाढवला, आता दुरुस्त करूक टाकलंय। मग मोकळ्या गळ्यान कसं यायचा म्हणून मुहूर्तमणी घातलाय। आबा झाला ना समाधान? आबा आता आम्ही येतो हा, कामा पडली सग घरात। त्या टग्याक सुद्धा शाळेत सोडूचो। आनंदी तू इलस येते का सांगित नाही आधी, नाही तर शाळेत न जाऊचा निमित्तच गावात ते का। चल येतो आनंदी। येता आबा। हा आनंदी बाय येता। कप जरा आत नेऊन ठेव हा। हा सोयन जावा गो। होय होय। नाही मी बाबा आल्याशिवाय काहीच नाही खाणार। चिंगू चिंगू एक घास आत्तूसाठी प्लीज चिंगू। ना आजी बाबा कुठे आहे? त्याला बोलव ना घरी। नाही ग माहिती मला कुठे गेलाय तो। आला ना घरी तुझा बाबा, कान पकड आणि विचार त्याला कुठे गेला होतास म्हणून। आई काय बोलतेस? कान पकड वगैरे लहान आहे ती। मग काय बोलू? तूच सांग काय बोलू? काय बोलायचं अशा वेळेला लहान मुलांना? बाबा दादा अरे तुम्ही असे का बसलायत? हा चिंगी शाळेत जायचं ना, आवरावर नाही केलीस तू अजून? दादा तू असं रात्रभर कुठे? ते महत्वाचं आहे का? तुम्हाला सांगतो अजून ऑफिसला का नाही गेलीस? दांडी मारायची का? हा नवीन जॉब आहे ना? बरं ऐक, आज काही टिफिनची व्यवस्था होणार नाही तर बाहेरूनच काहीतरी खायला घे। आणि चिंगीच्या तयारीच मी बघेन काय ते। हा उठू नको तू। का पायांवर जोर देतेस आई? तुला काय हवं? चहा हवाय? मी देतो तुला बनवून। नकोय मला चहा, तुझ्या हातचा चहा नकोय मला। मला माझ्या सुनेच्या हातचा चहा पाहिजे। बायको गेलीये घर सोडून, त्याचं काहीच नाही त्याला। स्वतःच निघाला, राहिला रात्रभर कुठेतरी। काय करायचं आम्ही? कसं शोधायचं तुला? मागच्या वेळेला आनंदी तरी होती, तिने शोधायला मदत केली होती। आता कुठे जाणार मी म्हातारी बाई लंगड्या पायानी? कुठे गेला माझा राघव? कुठे गेला माझा अगं राघव? पण मला शोधायला जायची काय गरज आहे मला सांग? ह्या अगोदर मी नाही का असा बाहेर पडलोय? दुसऱ्या दिवशी परततो की नाही घरी? आणि ऐक, माझ्या एकट्यावर तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। असंच नाही मी तुम्हाला सोडून जाणार कुठे। इतर कोणी कुठेही जाऊ, मी आहे ना, मी सगळं करेन। काही काळजी करायची गरज नाही। चिंगी चल आपण शाळेत जायची तयारी करूया, ओके? आणि हा आई तुला चहा बनवून देतो मी लगेच। मला नकोय चहा। आबा तुमका चाय देत आहे, जरा तरतरी येत। मागे गरमागरम पेज करते, ती खाऊन गोळ्या घेवा काय? बाय खराच काय झालं नाही ना? आबा काय एक झालेलं नाही हा, खरंच सांगते। माका आठवण येली तुमची म्हणाने नाही।
असं असाल तर ठीक आहे. काय काय झालं आबा? आबा काय? थांबवाय. सावकाश. फोन घे. राघवरावला का लाव. ते काही विचारतोय. एकट्याक कसा पाठवलास तुम्ही? ह्यांना फोन केला तर हे सगळं खरं सांगतील आबांना. आता ह्या क्षणी आमच्या नात्यातलं कुठलंही सत्य आबा सहन नाही करू शकणार. काय गो, हा जावई बापूंचा नंबर आठवतं? अगो टाकून ठेवलो हा त्याच्यात. कर फोन. आबा नंतर करते. आधी पेज पेज आत्ता कर. माझ्या समोर कर. आबा कर. चिंगी लवकर आवड ना. चिंगी मी करतो ना ती वेणी, मी नंतर बांधेन. तू नको ना, तू आधी खाऊन घे ना ते. बाबा तू माझा टिफिन बनवतोस ना, तर त्याच हातात तू वेणी बांधणार? सुरवे आबा लागलो. आबा आबा थांबा. हॅलो. हा हॅलो, राघवराव मी बोलतोय. आबा आबा आनंदी पोचली की तिकडे व्यवस्थित? आबा स्पीकर. राघवराव पोचली काय म्हणजे? अहो हट्टी आहे ती. तुम्ही तरी समजावायचं ना. एकटीने कशाला यायचं गावाला? आणि तुम्ही का पाठवलीत? बरं येणार हे आधी कळवलं पण नाही. अहो येऊन थेट दारात उभी राहिली. हातात बॅग. बापाचं काळीज ना. काळजीनं धडधडायला लागलं. मग काय, रात्रभर माझ्या आजारपणापायी या सगळ्यांना जागरण. डॉक्टरनं पण बोलावलं होतं. आता आता बरे आहात ना तुम्ही? आता बरं आहे. म्हटलं तुम्हाला आधी फोन करूया. मागच्या वेळी कसं झालं, ती अशीच घरातून बाहेर पडली, गाडीत बसली, तेव्हाही काही कळेनासं झालं. आणि आता तर थेट येऊन दारात उभी राहिली. काही समजत नाही ना. हा हे काय सांगू आता तुम्हाला आबा. ही ऐकते का? हट्ट करून बसली. म्हणाली मला गावी जायचंय, आबांना भेटायचंच आहे. मी म्हटलं अगं थांब, आता माझं पण ते कोर्टाचं काम चालू आहे ना, मला काय लगेच यायला जमणार नाही. पण ती ऐकायलाच तयार नाही. म्हणे मी एकटी जाईन. आणि कसं आहे ना आबा, आता ते इतके दिवस झाले मुंबईत राहते, तर तिला आता ते प्रवासाचं सगळं कळायला लागलंय. हिट झालीये ती. एकटी जाणार म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे ये जाऊन. आणि तिकडे पोचेपर्यंत ती माझ्या संपर्कात होती, म्हणून ते काय तुम्हाला कळवण्याबद्दल काय ती गडबड झाली असणार. तिचं सोडा राघवराव. तुम्ही कसं सांगायला विसरलात? पोरगी घरी आली याचा आनंदच आहे मला. पण तुम्ही यायचं ना सोबत. नाही नाही ते मला जमणार नाही हो. ते काय नाही ऐका, येत्या शनिवार रविवारी तुम्ही या इथे. आणि येताना माझ्या नातीलाही घेऊन या. चिंगीला आंबे आवडतात ना. तिला सांगा आजोबांनी आंबे खायला गावाला बोलवलंय तुला. या तुम्ही शनिवार रविवारी. वाट बघतोय. आबा आता माका बोलू द्या. बोल. पोचल्याचं त्यांका पण कळवलंच नाही ना. त्यांका काळजी. बोल. मी बाबा आबा आजोबांचा फोन आहे का? आई पोचली? दे मी बोलते तिची. हॅलो आई, पोचली ना तू? आई तुला माहितीये काल रात्री ना मला झोपच नाही आली. तुझी खूप आठवण येत होती. पण आता मी रेडी होते शाळेत जायला. तू
सांगितलंस ना तसंच वागणार आहे मी, अगदी शाळा मुलासारखी. चिंगी पुढे आता जा, आवरायला घ्यायचं, शाळेत जायचंय, मला सुद्धा उशीर होतो ऑफिसला जायला. चल सॉरी बाबा. हा जा. हॅलो. हॅलो. ते काय झालंय ते आबांना सांगणारच काय? नाही, शनिवारी येणार आहात ना तुम्ही आबांनी म्हटल्याप्रमाणे? तू हो ना पुढे. मी कशाला हो पुढे? तुमची आयडिया होती ना यांच्याशी बोलायची, मग तुम्ही वा पुढे. पण राघव नक्की ऑफिसला गेलाय ना? मी सांगितलं ना तो गेला ऑफिसला म्हणून. जरा दार वाजवा तुम्ही. नाहीतर तो आतमध्ये असायचा आणि उगाच त्याचा पारावर चढायचा. असं काही होणार नाही हो. दार वाजवा तुम्ही. बघ जुळवून ठेव. हा बरोबर. आले का बघ. काका काका मी आहे वर्षा. या ना काकी आत या. काका आत या. या पाटकर मालतीताई या या. बसा बसा. बरोबर होता तुझा अंदाज. हेच आहे. बस. चिंगी अगं बाई, चिक्की घरात? आज ना माझी व्हॅन सुटली म्हणून. आता हे असंच चालू राहणार मालतीताई. व्हॅन सुटणार, उशीर होणार, मग चहा मिळणार नाही, जेवायच्या वेळेला पार्सल येणार, राघवची चिडचिड, परत तेच. नाही पण हे चित्र असं राहायला नको. हं, आनंदीने लवकर घरी यायला हवंय. म्हणजे आई बाबांचं भांडण झालंय का? अच्छा, म्हणूनच बाबांनी ना मला मगाशी आईशी बोलू दिलं नाही. नुसतं ओरडत होता. चिंगू जरा सांग बरं तुला काय बोलले आई बाबा? आई बाबा ते काही मला माहिती नाही, पण आय थिंक सो की आवाज बोलत होते फोनवर. आई आणि बाबाचं काही बोलणं झालं नाही वाटतं. यासाठीच म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण सगळ्यांनी बसून एक सभा घ्यावी आणि काही ठरवायचंय मला. तर हे ठरवायचंय की बघा म्हणजे आता या दोघांतलं भांडण कसं मिटवता येईल आपल्याला. नाही पण मला एक कळत नाहीये की या दोघांमध्ये भांडण नेमकं झालंय कशावरून? ते हळू वाजवलं तर मला मुद्दा सुचेल पुढचा. नाही असू दे. तर कशावरून काही कळलं नाही हो पाटकर. म्हणजे अचानक वणवा पेटावा ना तसं घरात भांडणाचा वणवा पेटला आणि आनंदी बिचारी होरपळून निघाली. नाही पण तुम्ही राघवला काही विचारलं का? हा विचारलं काकी. मग पण त्याला जेव्हा काही सांगायचं नसतं ना तेव्हा एकतर तो ओरडतो नाहीतर चिडतो. आणि वर आम्हाला म्हणाला कसा की हे आमच्या दोन्ही नवरा बायकोंमधलं भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. नाही पण मला एक सांगा, आपल्याला आनंदीला इथं परत आणायचे यावर तुम्हा सगळ्यांचं एकमत आहे ना? आजोबा माझं एकमत आहे. बरं बरं ठीक आहे चिंकू, तुझं पण एकमत आहे ना? चल ठरवू आपण. तर आता आपण काय करायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणजे दादाला भाग पाडलं पाहिजे आनंदीला इथे आणायला. मी असं करू का? मी जाऊन ना त्याचं चांगले कानच उपटतो असे. हात उगारून झालाय ना एकदा, तर
कानावर कशाला येत आहे काच वाद वाढतील. मला काय वाटतं माहितीये का, बोला बोला. हे बघ आता सणवार पण नाहीये. नाही म्हणजे सणवार असतं तर मी सांगितलं असतं, सण आलाय आणि माझ्या सुनेला असं, पण नाही. पण मग आता करायचं काय? नाही ना, काय Idea. सांगू शकत. काय ग? आपण ना आनंदीच्या बाबांना सांगू, त्यांना समजवायला. आबांना किती मूर्खपणा आहे ग हा. अगं बाई, आनंदी तिकडे गेल्यानंतर आबांचा फोन आला आपल्याला? नाही आला म्हणजे आनंदीने तिच्या बाबांना काही सांगितलेलं नाहीये. हा? म्हणजे ना हे सगळं सांगून त्यांचा घोर वाढवणाऱ्यातली आपली आनंदी नाहीये. नक्कीच. आणि आपण पण त्यांना फोन करून त्यांची काळजी वाढवायची नाही असं मला वाटतंय. बरोबर वाटतंय तुम्हाला? बाबा, एक आयडिया. तुम्ही असं करा, तुम्ही ना आजारी पडल्याचं नाटक करा, म्हणजे राघवला आनंदीला इथे आणायलाच लागेल. ऐका 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 ऐका, आता अति उत्तम आयडिया आली माझ्या बोला, बोला, डोक्यात. बोला. फारच म्हणजे ही छप्पर फाडणार. बोला सांग, सांग. काय सांगणार मी त्याला? राघवा, माझा पाय दुखतो, माझ्या सुनेला आण. तो डॉक्टरला आणेल, सुनेला नाही. कॅन्सल. माझं कोणी का ऐकत नाहीये? ऐका ना माझं, माझी आयडिया चांगली आहे. मला आणखीन एक आयडिया सुचली आहे. हा बोला, तू बोल. हे बघा काका, मी काय म्हणते, तशीही तुमची तब्येत नरम गरम असते हा, तर तुम्ही आजारी पडायचं नाटक करा. नाही तर एक काम करा, औषध घेणंच बंद करा. बघा दादाला आनंदीला आणावं लागतं की नाही. ही तर माझी आयडिया आहे, तू काय सांगतेस? वा वर्षा वा. हा? हा? नाही आता संध्याकाळी राघवला येऊच दे. हा? आता बघूया तो आनंदीला परत कसा आणत नाही ते. आयडिया माझी होती, क्रेडिट वर्षा घेते. वा बा, बरे असस ना? इलं ये, बरो आहे तुझ्या कृपेत. बस घावणे का घावणे खालाय ना तर हा ना त्या सगळं विसरी. आईने माका काल तुमच्यात काय बोलणार झाला त्या सांगितलंय. तुका हा, बाबांक सांगत होती तर माझ्या कानावर पडलं. आबा, तुम्ही म्हणतास ना का बरोबर असा. स्वतःची जमीन असू होय, घेवा तुम्ही भाड्यान जमीन. केव्हा मी असं आहे ना, मी असं आहे ना, पैसो काय तुझं बापूच देतो जमीन घेऊ. पैसे येतो, तुम्ही ठरवा तरी. माझ्याकडनं आबा एक आयडिया. तुम्ही त्या जमिनीत 1-2 कलम लावा, 1-2 काजी लावा. तुमका माहिता काजीत मुंबई ना लय भाव असा. आबा 5-6 महिने, आबा 5-6 महिने, मग तुम्ही डायरेक्ट श्रीमंत. का आणि वैता तुझा तोंड बंद कर. औषध खाऊन या घावणं कोणी बनवला? नाही तर मावशी येतली गावणे बनवून देऊ. आबान बनवल्यान ते. तुमका या असला काय येत नाही. खरं सांगा, आनंदीला काय? आनंदी तुका मुंबई सूल तुका गावणे करून देऊ घेतले. दी मी बनवलंय ते. ही अशी चटणी तुमका काय म्हणजे आवश्यक मग जमूची नाही. आबा माका दाखवा आनंदी कया. आनंदी बघूचा. होय, जा तयार होऊन ये, कपडे करून ये. आणि गेल्या पावटी गेलंच ना मुंबईत, आनंदी बुक एकटो तसंच जा आणि ये बघून आनंदी. तुम्ही असं सांगणार नाही, मीच बघतोय. आनंदी इली. ए आनंदी, हे आनंदी, गो आनंदी. आनंदी, तू खैसर पण असस ता आधी बाहेर ये. आनंदी, तुम्हाला काय सांगितलं नाहीस, तू इलसता. नाहीतर मी शाळेत सुट्टी घेतलं असतंय आणि हा इल असतंय. आनंदी, आनंदी, तू बाहेर ये, नाहीतर मी घावणे बनवी ना. माझी घावणं. औषध कान आणि दूध कधी आनंदी. कसं असस? बरं असय. माका कळला तुका माझी आठवण येईल म्हणानील. हे काय कपडे म्हणायचे तुझे? शाळेतून इलस ना टग्या? हा आनंदी,
9 वर्ष माझा झाला, आता पुढच्या वर्षात नवीन कपडे घेईन ना. या सगळं राहून दे. जर बापूच माझ्यासोबत खोटं बोलताय, तू आधी हाय ये हाय. अगे हाय ये. अरे तर बापूच माझ्यासोबत खोलता बोलता आई ये तू. हाय ये. हळू. बाबा आनंदी हिला नाही होता ना, मग ह्या कोण हो? माका फसवतास. आनंदीच्या हातची चव एक वेळ तुमचं जावई विसरत, पण मी ना.